नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 11 आणि डे बाय डे विथ भगवान फ्रॉम द डायरी ऑफ ए देवराज मुदलियार पार्ट 2 दिनांक 5/6/45 पुढे चालू. नंतर श्री रमण महर्षींनी त्यांच्या विरूपाक्ष गुहेत राहत असतानाच्या खूप आठवणी सांगितल्या. तेव्हा ते केवळ 22 वर्षाचे होते. एक दिवस 8-10 वर्षाचा एक मुलगा तिथे आला आणि तसा तो मुलगा रोजच येई, पण एक दिवशी त्यांनी रमण महर्षीला विचारले, का हो, तुम्ही इथे एकटेच राहता का? महर्षी गमतीने म्हणाले, हो बेटा, घरी मला खूप त्रास आहे. मी काय करू? घरी मला खूप त्रास आहे. मी काय करू? मुलगा काळजीच्या स्वरात म्हणाला, मग तुमच्या जेवाय खावायचे काय? महर्षी हसून म्हणाले, जे कोणी जे काही देईल ती मी खाऊन राहतो झालं. मुलाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, माझा मालक चांगला आहे. तुम्ही त्याच्याकडे करता का काम? प्रथम काही दिवस मात्र काम फुकट करावे लागेल आणि जर काम पसंत पडले तर तुम्हाला 3 पैसे रोज असा पगार मिळेल. नंतर तो पुढे 6 पैसे पण होईल. सांगा, येता? महर्षी म्हणाले, हो हो, येतो. तुझी फार मेहरबानी होईल असे जर झाले तर. महर्षी नंतर म्हणाले, त्या दिवशी त्या मुलाला फार आनंद झाला व आपण एखाद्यावर फारच उपकार करून राहिलो या सद्भावनेने तो नंतर पर्वतावरून खाली उतरला. त्यानंतर रमण महर्षींनी अजून एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, एक हरिजन वृद्ध स्त्री पण माझी ही अवस्था पाहून फारच कळवळे. अशा ह्या चर्चा पुढे जातच राहिल्या. महर्षींनी अजून एक मनोरंजक गोष्ट सांगितली. तिथे काम करणारा सेवक, ज्याचे नाव मौनी, तो रोज टपाल किंवा त्यात काही पत्रे मासिके येत ते पोस्टातून थेट आश्रमात आणत असे. एक दिवस भारतीचा अंक आला तेव्हा मौनी म्हणाले, प्रथम मी वाचतो. आणि वाचन झाल्यावर त्यांनी तो अंक टेबलावर ठेवताना ते पुटपुटले, काय वाह, भगवान चोर आहेत ना. मुदलियार म्हणतात, मला याचे आश्चर्य वाटले. माझ्या मनात खळबळ चालली. पण जेव्हा मी भारतीचा तो अंक जेव्हा वाचला, त्यावर माझ्यावर कुणी एक कविता लिहिली होती आणि त्याचे ध्रुवपद होते, काय भगवान चोर आहेत वा. आणि आम्हा सगळ्यांना हसू आले.
ही कविता व्यंगात्मक होती. दिनांक 14/9/45. दिनांक 14/9/45. श्री देसाई रिटायर सब जज यांनी रमण गीते संदर्भात काही प्रश्न विचारले. रमण गीतेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. रमण गीता ही संस्कृत मध्ये आहे. त्यावेळचे प्रसिद्ध शीघ्र कवी श्री गणपती मुनी यांचे टोपण नाव नायना असे होते. या गणपती मुनी यांनी म्हणजे नायनांनी श्री रमण महर्षीच्या उपदेशावर आधारित ही संस्कृत गीता लिहिली आहे. 1913 1917 या कालखंडात जे भक्त रमण महर्षींना भेटले आणि त्या भक्तांनी जे जे प्रश्न रमण महर्षींना विचारले त्यांना दिली गेलेली उत्तरे पद्यमय शैलीत संस्कृत भाषेत इथे गणपती मुनी यांनी केली आहेत. याच काळात श्री रमण महर्षी अरुणाचल पर्वतावर राहत असत. ही गीता म्हणजे एका तऱ्हेचे प्रॅक्टिकल बुकच म्हणावे लागेल. सोप्या व नेमक्या शब्दात श्री रमण महर्षीची शिकवण यात प्रतिबिंबित झालेली आहे. याचं प्रकाशन प्रथम 1935 मध्ये झाले आणि पुढे मात्र अनेक भाषेत या संस्कृत रमण गीतेचा अनुवाद झाला. बरे असो. तर श्री देसाई रिटायर सब जज यांनी रमण गीते संदर्भात काही प्रश्न विचारले. पहिला प्रश्न त्यांनी असा विचारला, प्राण सुषुम्ना नाडीत कसा वळवावा ज्यामुळे चित्तजड ग्रंथी सुटेल? महर्षी म्हणाले, मी कोण आहे याच्याच मुळापर्यंत जा, म्हणजे तेवढ्यानेच काम भागेल. मी कोण याचा शोध घ्या. योगी व ज्ञानी एकच काम करतात. कुंडलीचे दुसरे नाव आहे केवळ असणेपण किंवा आत्मा किंवा शक्ती. आपल्याला वाटते ती आपल्या शरीरात आहे, पण तसे नाही. ती शक्ती बाहेरही आहे आणि आतही आहे. म्हणून तिला आत बाहेर असे काही नाही. असा भेद तिथे नाही. पण आपण देहात्मभावात अडकल्यामुळे आत बाहेरच्या गोष्टी करतो. त्यानंतर एकाने रमण महर्षींना एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता, धीमही चा अर्थ काय? महर्षी म्हणाले, आपल्या असणेपणावर लक्ष ठेवणे. पण प्रश्न करता चिंतेत म्हणाला, पण मला तर तत्व समजतच नाही. रमण महर्षी म्हणाले, त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. जे तुम्हाला माहित नाही ते सोडा. त्याचा पिच्छा करू नका. पण तुम्ही आहात हे तर तुम्ही मानता ना, त्याचाच शोध घ्या. तितकेच पुरे आहे. दिनांक 16/9/45. दिनांक 16/9/45. प्रश्न, आम्ही अगदी नवीन आहोत. आम्ही या बाबतीत काय करावे? महर्षी म्हणाले, तुम्ही हा प्रश्न विचारला याचाच अर्थ तुम्हाला कशाची तरी कमी भासते आहे, कशाची तरी कमी जाणवत आहे.
तुम्हाला शांती हवी आहे. तुम्हाला शांती हवी आहे. हे बघा, माझा पाय सध्या दुखतो. माझा पाय दुखतो. हे पहा, मी या पायाला मलम लावतो. तशा प्रकारचे तुम्हाला काहीतरी हवे. प्रश्नकर्ता होकारार्थी म्हणाला, होय होय, अगदी तसेच. पण उपाय काय? महर्षी म्हणाले, मुळात काहीतरी मिळवायचे आहे व हा त्याचा मार्ग. काहीतरी मिळवायचे आहे आणि हा त्याचा मार्ग. ही एक भ्रामक कल्पना आहे. प्रथम ती तुम्ही सोडा. कारण आपण आपल्या ठिकाणीच जे पाहिजे, उदाहरणार्थ शांती वगैरे वगैरे, ते आपण मूळचेच आहोत. फक्त आणि फक्त तुम्ही या कल्पनेचा त्याग करा की मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे. बस इतके केले की काम झालेच म्हणून समजा. एकाने अजून प्रश्न विचारला, पण शास्त्रात तर गुरु उपदेशाचे खूपच महत्व सांगितले गेले आहे. पण शास्त्रात तर गुरु उपदेशाचे खूपच महत्व सांगितले गेले आहे. महर्षी हसून म्हणाले, अहो, गुरूंना जे सांगायचे तेच तर मी सांगतो आहे. अहो, गुरूंना जे सांगायचे आहे तेच तर मी सांगतो आहे. जे तुम्ही आहात तेच गुरु तुम्हाला व्हायला सांगतात. जे तुम्ही आहात तेच गुरु तुम्हाला व्हायला सांगतात. जे तुम्ही नाही ते व्हायला ते कसे सांगणार? ते काहीच नवीन करत नाही तुम्हाला. फक्त स्वतःला जाणून घ्या, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. आणि तुम्ही ही खात्री बाळगा की कोणत्याही गुरूंना जे काही सांगायचे आहे तेच मी सध्या तुम्हाला सांगतो आहे. आश्रमातील कंपाऊंडरने आपला ध्यानाचा अनुभव सांगितला. महर्षी म्हणाले, असण्याच्या प्रकाशातच सारे प्रकाशित होते. असण्याच्या प्रकाशातच सारे प्रकाशित होते. काही असो किंवा नसो. जसा एखाद्या हॉलमध्ये लाईट सतत जळत असतो, त्याच्या प्रकाशात रंगमंचकावर चालतात तशा घटना घडत असतात. पण लाईटाकडे कुणाचेच लक्ष नसते. हा संदर्भ पंचदशीतला इथे आलेला आहे. पंचदशीविषयी थोडक्यात सांगायला हरकत नाही. पंचदशी हा वेदांताच्या शिकवणीवर आधारित असा अतिशय लोकप्रिय ग्रंथ आहे. यात एकूण 15 प्रकरणे आहेत, म्हणून याला पंचदशी म्हणतात. हा 15व्या शतकातील श्री विद्यारण्य स्वामी यांनी लिहिलेला आहे. उपनिषदाची शिकवण यात सांगितली गेली आहे. वेदांत ज्ञानाचा हा एक प्रकारे ज्ञानकोशच आहे, इन्सायक्लोपीडियाच आहे. सर्व ज्ञान या 15 प्रकरणात संकलित केले आहे. वेळ मिळाल्यास पुढे मागे याचाही परामर्श घेऊ. असो. दिनांक 18/9/45. दिनांक 18/9/45. काही बंगाली लोक आले आहेत. एकाच्या घरी नुकतेच त्याच्या लहान मुलाचे निधन झाले आहे. त्यांनी प्रश्न असा विचारला, अतिशय दुःखी अंतःकरणाने, माझा मुलगा इतक्या बालपणी का गेला? माझा मुलगा इतक्या बालपणी का गेला? हे त्याचे कर्म समजावे की हे माझे कर्म समजावे? महर्षी यावर म्हणाले,
शांतपणे हे मुलाचे प्रारब्धच म्हणावे लागेल. तुम्ही शांत राहा. ज्याचे होते त्याने नेले असे समजा. नंतर महर्षीने योग वशिष्ठ मधील एक गोष्ट वाचायची ठरवली. गंमत अशी की त्या योग वशिष्ठ इंग्रजी अनुवाद असलेल्या जाडजूड ग्रंथाची पाने त्यांनी नेमकी अशा ठिकाणी उघडली की त्याच ठिकाणी त्याच पानावर ती गोष्ट होती. ती गोष्ट आहे पुण्य आणि पवन या दोन भावांची अशी ही कथा आहे. पवन आणि पुण्य यांचे आई वडील जेव्हा मृत पावतात तेव्हा पवन खूप शोकग्रस्त होतो, पण पुण्य मात्र शांत धीरगंभीर राहतो. तो लहान भावाला जो काही उपदेश करतो तो या कथेत आहे. वेळ मिळाल्यास पुढे मागे याचाही परामर्श घेऊ. दिनांक 27/9/45. दिनांक 27/9/45. दुपारच्या जेवणानंतर आज अचानक रमण महर्षी स्कंदाश्रम इकडे जावयास निघाले. अगदी कुणालाही न सांगता. फक्त जो त्यांचा प्रधान सेवक रंगास्वामी यांनाच त्यांनी सोबत घेतले. कारण स्कंदाश्रमावर काही दुरुस्तीचे काम चालू आहे. पण इकडे दुपारी 3:30 पर्यंत ही वार्ता, ही बातमी आगीसारखी सर्वदूर पसरली आणि बरीचशी मंडळी स्कंदाश्रमाकडे येऊ लागली. तेथे जर कठड्यावर बसून आपण खालच्या विस्तीर्ण परिसराकडे पाहिले तर खाली गोपुरे, मंदिरे, घरे आपण इतक्या उंचावरून पाहतो आहोत, त्यामुळे खूप खूप छान दिसतात. रमण महर्षी अशाच एका कठड्यावर बसून खालच्या विस्तीर्ण परिसराकडे पाहत आहे. इथे रमण महर्षींना आपण घालवलेले दिवस आठवतात. सर्वांना वाटले आजची रात्र इथेच घालवावी, आजची रात्र इथेच घालवावी. पण संध्याकाळी 5:30 वाजता सर्व परतले. यावेळी रमण महर्षींनी सर्वांना आपली जुनी माहिती दिली. आपला भूतकाळ इथे आपण कसा घालवला वगैरे वगैरे. ते कुठे झोपायचे, जुन्या पाण्याचा हँडमेड नळ म्हणजे डोंगरातून जे पाण्याचं 24 तास पाणी वाहते त्याला थोडंसं गोल करून एक आउटलेट तयार केलं होतं आणि ते अजूनही पाहायला मिळते. तो जुन्या पाण्याचा हँड नळ कुठे होता, डोंगरातून पाण्याचा प्रवाह यायचा तो 24 तास कसा चालू असते आणि तो एका नळीतून रमण महर्षींनी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी कसा वळवला होता वगैरेची माहिती दिली. आणि आई आल्यानंतर आई कुठे स्वयंपाक करायची वगैरे वगैरे पण माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. परत येताना सर्वजण खाली उतरून विरूपाक्ष गुहेत गेले. तेथे पण रमण महर्षींनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तेथील जवळच्या एका घडीत ते कसे बसायचे आणि तेथेच ते कसे झोपायचे सुद्धा हे पण त्यांनी सर्वांना दाखविले. आता तिथे एक गणेश मूर्ती आहे. तिकडे गणेश मंदिराला विनायक मंदिर असे म्हणतात. आता तिथे कुणी साधू राहत आहे आणि त्याच साधूंनी भरून ठेवलेले पाणी एका माठामध्ये आहे
ते सर्वांनी पिले आणि रस्त्यात एकाने आणलेला चिंच भात आणि शेंगदाणे सर्वांनी खाल्ले आणि खाली आश्रमात 8:30 पर्यंत सर्व पोहोचले. रमण महर्षीच्या पायाच्या अंगठ्याला बरीच जखम झाली आहे. त्याचा त्यांना अतिशय त्रास होतो आहे. त्यामुळे ते कशीतरी चालत आहेत. अनवाणी. पूर्वी ते वर्षातून 1-2 वेळा स्कंदाश्रमात येत, पण गेल्या 22 वर्षापासून मात्र ते आज प्रथमच इथे आले आहेत. आता विरूपाक्ष गुहेला काही ठिकाणी तडे गेले आहेत आणि त्यातून मोठमोठी झाडे उगवली आहेत. इतरही अनेक झाडे आजूबाजूला उगवलेली आहेत. नवीन झाडे नष्ट झाली आहेत. नवीन झाडे उगवली आहेत. दिनांक 8-10-45. दिनांक 8-10-45. श्री ए सुब्बाराव. श्री ए सुब्बाराव यांची मुलगी जानकी. ही जानकी कॉलेजच्या प्रथम वर्षात आहे. ती म्हणाली, रमण महर्षींना मला नामस्मरण करावे असे वाटते, पण मग मी अभ्यास कसा काय करू? महर्षी म्हणाले, यात कठीण ते काय आहे? जानकी म्हणाली, पण सर्व वेळ नामच जर घेत राहू तर अभ्यास केव्हा करू? यावर रमण महर्षींनी काहीच उत्तर दिले नाही. पण जवळच बसलेले फ्राईडमॅन म्हणाले, मन अभ्यासात ठेवा आणि हृदय नामात ठेवा. दिनांक 9-10-45. दिनांक 9-10-45. प्रश्न असा विचारला गेला, रामकृष्ण परमहंसांना कर्करोग झाला होता. त्यामुळे ते वेदनेने ओरडायचे आणि आईला कंप्लेंट करायचे, आई आई, हे तू काय माझ्या नशिबी घातले? हे तू काय माझ्या नशिबी घातले? याची संगती कशी लावायची? यावर महर्षी म्हणाले, असे प्रथम प्रथम हे सर्व त्रासदायक वाटते हे खरे. असे प्रथम प्रथम हे सर्व त्रासदायक वाटते हे खरे, कारण शरीराचा संपर्क हा फार जुना आहे. शरीराचा संपर्क म्हणजे देहात्मबुद्धी ही फार जुनी आहे. पण लवकरच हे सगळे संपते पण लवकरच हे संपते पण. तसेच श्री रामकृष्ण परमहंसाचे पण संपले. एकदा मला म्हणजे मुदलियारांना रमण महर्षी म्हणाले, मला पण वेदना होतात, मला पण वेदना होतात. माझ्याही खांद्याला कॅन्सर आहे. गुडघेदुखीचा प्रचंड व्याधी आहे. त्यामुळे मलाही वेदना होतात, पण त्या मला स्वप्नासारख्या वाटतात. त्या स्वप्नासारख्या असतात. दिनांक 18-10-45. दिनांक 18-10-45. पंजाबहून कुणी आलेले आहेत त्यांनी प्रश्न विचारला, मला कधी कधी आनंदाची अनुभूती होते. मला कधी कधी आनंदाची अनुभूती होते. मग मी याचा शोध कसा काय घेऊ की ही कोणाला होते आहे म्हणून? यावर महर्षी म्हणाले, तुमचा प्रश्न हेच दर्शवतो की त्या आनंदाची अनुभूती नाही. तुम्हाला या बाबतीत संशय आहे. तेव्हा तुम्ही संशय कुणाला आहे याच्याच मुळाशी जा. तेव्हा तुम्ही संशय कुणाला आहे याच्याच मुळाशी जा. नमस्कार, धन्यवाद.
नमस्कार. श्री रमण महर्षी